यदि बाबा न होते, मनुवादियों के जुल्म सहते, यदि बाबा न होते, आज उस धर्म के मझधार में बहते। यदि बाबा न होते, और हम अपने सुख और दुख किसे कहते, यदि बाबा न होते। असं माझे मामा प्रकाश पवार म्हणतात. तर बाबासाहेब एकटे होते आणि दुसरीकडे ही संपूर्ण देशातील वर्ण व्यवस्था, मनुवादी हा समाज. बाबासाहेब एकटे होते म्हणून माझे मामा प्रकाश पवार म्हणतात, आज नाव तूफान में चलाना ये कोई मजाक नहीं है. लक्ष द्या साहेब, प्रकाश पवार म्हणतात, आज नाव तूफान में चलाना यह कोई मजाक नहीं था, दिए आंधी में जलाना ये कोई मजाक नहीं था. दिए आंधी में जलाना ये कोई मजाक नहीं था. एक तरफ अंबेडकर, दूसरी ओर सारा जमाना था, फिर भी हुकूमत की वर्ण व्यवस्था को हिलाना कोई मजाक नहीं था, कोई मजाक नहीं था. तर बाबासाहेबांनी त्या वर्ण व्यवस्थेला कसं हलवलं सदर गीतामध्ये ऐका. कसा हलवलं लक्ष द्या. और जिरविली मस्ती सारी. बाबासाहेबांनी त्या वर्ण व्यवस्थेला कसं हलवलं. अहो जिरविली मस्ती सारी, जिरविला माजतो. अहो जिरविली मस्ती सारी, जिरविला माजतो. जिरविली मस्ती सारी, जिरविला माजतो. रडू लागली पाय, रडू लागली पाय, खाली पडून. कोण ती रूढी जी माणसाला माणूस समजत नव्हती. अहो रडू लागली पाय, रडू लागली पाय, खाली पडून. कधी तर भीम जवळ छातीवर बसला चढून. 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 जिरविली मस्ती सारी, त्या रूढीची जिरविली मस्ती सारी, जिरविला माजतो. जिरविली मस्ती सारी, जिरविला माजतो. रडू लागली पाय, रडू लागली पाय, खाली पडून. ती रडू लागली पाय, ती रडू लागली पाय, खाली पडून. रडू लागली पाय, ती खाली पडून. पण कधी. अरे भीम जवळ छातीवर बसला चढून. 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 बुद्धीची तलवार, बुद्धीची तलवार, बुद्धीची तलवार होती तिन्हार. बुद्धीची तलवार होती, बुद्धीची तलवार होती तिन्हार.
वार अन्यायाच्या केला उरी, वार अन्यायाचा केला उरी, वार अन्यायाचा केला उरी. तिळतिळ मन जहाळणारी, तिळतिळ मन जहाळणारी वैरीन मकालती, तिळतिळ मन जहाळणारी वैरीन मकालती. वर्णाच्या चौकटीत होती दडून, वर्णाच्या चौकटीत होती दडून. लक्ष द्या, आमच्या ताई महापौर बाबासाहेबांच्या पुण्याईनं झालेला. पण त्या काळी जर नवरा मेला बायकोला जिवंत चितेत टाकायचे, अन्यथा तिचे केस काढायचे. तिला तेल मिठाच्या अन्नाशिवाय एका लुगड्यावर जीवन जगावं लागायचं. अशीच लक्ष द्या, सत्य सांगतो, जे पुस्तकात वाचलंय तेच सांगतो की एकदा अशीच काशीबाई नावाची बामणाची सून नवरा मेला, विधवा झाली. तिचा काय दोष? म्हणून घरातल्या लोकांनी तिच्यावर अन्याय अत्याचार सुरू केले. घरातले काही मनुवादी त्या काशीबाई नावाची ती बामणाच्या घरातली सून नवरा मेल्यानंतर घरातल्याच कपाळकरंट्यांनी तिच्यावर अन्याय केला आणि त्यातून त्या माऊलीला दिवस गेले. त्या काशीबाई नावाच्या बामणाच्या सुनेला दिवस गेले आणि त्या कपाळकरंट्यांनी तिला नीच म्हणून घरातून मारून हाकलायला सुरुवात केली. ती माऊली कुठंतरी जीव देण्यासाठी सैरा वैरा धावू लागली. पण बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु महात्मा ज्योतिबा फुले यांनी नुसताच विधवा बायांसाठी आश्रम उघडलेला होता. त्यांना काशीबाईचं माहीत पडतात. काशीबाईला आपल्या घरी आणलं, लेकीसारखं तिला ठेवलं. घरी आणून त्या काशीबाईचं बाळंतपण केलं. तिला मुलगा झाला. त्या मुलाला शिकवलं, मोठं केलं, डॉक्टर बनवलं आणि त्या मुलाचं नाव यशवंत असं ठेवलं. आणि म्हणूनच त्याचा आदर्श आठवावा, आदर्श लक्षात राहावं म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आपल्या पहिल्या मुलाचं नाव यशवंत ठेवलं. असा हा इतिहास. महात्मा ज्योतिबा फुले यांना बाबासाहेबांनी गुरु मानावं. जर बाबासाहेब असे आहेत, मग महात्मा ज्योतिबा फुले हे बाबासाहेबांचे गुरु ते कसे असतील याचा विचार करा. तिळतिळ मन जहाळणारी, तिळतिळ मन जहाळणारी वैरीन मकालती, तिळतिळ मन जहाळणारी वैरीन मकालती. वर्णाच्या चौकटीत होती दडून. और भीम जवा छातीवर बसला, भीम जवा छातीवर बसला, भीम जवा छातीवर बसला, भीम जवा छातीवर बसला, भीम जवा छातीवर बसला. मणक्यावर बसताच, मणक्यावर बसताच, मणक्यावर बसताच कायद्याचा टोला, मणक्यावर बसताच कायद्याचा टोला, मणक्यावर बसताच कायद्याचा टोळा. बाबासाहेब आंबेडकर निष्ठावंत होते.
बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की मी जर माझ्या समाजाचा उद्धार करू शकलो नाही तर स्वतःच्या हातानं बंदुकीची गोळी डोक्यात घालून घेईन. बाबासाहेब म्हणायचे मी जर माझ्या समाजाचा उद्धार करू शकलो नाही तर विजेच्या खांबाला लटकून मी जीव देईन, असे बाबासाहेब म्हणायचे. बाबासाहेब आंबेडकर कुणापुढे विकले गेले नाही, झुकले नाहीत. तर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःचा सौदा केला असता तर आज जगामधले एक नंबरचे श्रीमंत बाबासाहेब राहिले असते. पण बाबासाहेबांनी तसं केलं नाही. बाबासाहेब कसे होते बघा, तो विशाल ज्ञानाचा साठा अंगी असून, माझे मामा प्रकाश पवार म्हणतात, तो विशाल ज्ञानाचा साठा अंगी असून गौतम बुद्धाने अभिमानाचे शिखर गाठले नव्हते. दीन दलितांचे कैवारी बनून ज्योतिबांनी समाजात मोठेपण थाटले नव्हते. आम्हा दीन दलितांचे भले भावे असे ते एकालाच वाटले नव्हते. आणि म्हणूनच मरेपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांनी त्या गांधीजीला कधीच महात्मा म्हटले नव्हते, कधीच महात्मा म्हटले नव्हते. मणक्यावर बसतात कायद्याचा टोला, मणक्यावर बसताच कायद्याचा टोळा, मणक्यावर बसताच कायद्याचा टोळा. बाजिंदी वाकून, बाजिंदी ती रूढी, बाजिंदी वाकून गेली अशी, बाजिंदी वाकून गेली अशी, बाजिंदी वाकून गेली अशी. भीम आमचा विजयी झाला, भीम आमचा विजयी झाला, गेली जोहार की, भीम आमचा विजयी झाला, गेली जोहार की. धर्मांतराची ती बाजी लढून, धर्मांतराची बाजी लढून. लक्ष द्या कि कौन कहता है हमको आजादी वो गांधी जी ने दिलाई है. माझे गुरु चेतन उदास म्हणतात, कौन कहता है हमको आजादी गांधी जी ने दिलाई है, और कौन कहता है हमने आजादी, भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं कोणी सांगल? 1947. माझे कॅमेरावाले भाऊ म्हणतात, ज्याचं शिक्षण आहे तो सांगतो, पण माझे गुरु म्हणतात कौन कहता है हमको आजादी वो गांधी जी ने दिलाई है, कौन कहता है हमने आजादी सन 1947 में पाई है. अरे हम तो 1956 तक गुलाम थे, गुलाम. असली आजादी तो धर्मांतर के बाद मेरे भीम ने हमें दिलाई है, मेरे भीम ने हमें दिलाई है. भीम आमचा विजयी झाला, गेली जोहार की, भीम आमचा विजयी झाला, गेली जोहार की. धर्मांतराची ती बाजी लढून, अहो धर्मांतराची ती बाजी लढून. अरे भीम जवा छातीवर बसला चढून, भीम जवा छातीवर बसला चढून, भीम जवा छातीवर भीम जवा छातीवर बसला चढून,
आता गीताचा शेवट गात आहे. 17 पिढ्या पोटी होती विषमता. 17 पिढ्या पोटी होती विषमता. 17 पिढ्या पोटी होती विषमता. अशी दुवाड धर्मांध काळी रूढी. अशी दुवाड धर्म काळी रूढी. अशी दुवाड धर्म काळी रूढी. आजला नक्की झाली ती रूढी. कशी नक्की झाली ते सांगणार आहे. आजला नक्की झाली कापील नाक हे. आजला नक्की झाली कापील नाक हे. भीमामुळ सागर हे आलय घडून. अहो भीमामुळ सागर हे आलय घडून. अहो भीम जेव्हा छातीवर बसला तरुण. भीम जेव्हा छातीवर बसला. भीम जेव्हा छातीवर बसला. भीम जेव्हा छातीवर बसला. भीम जेव्हा छातीवर बसला. जिरविली मस्ती सारी जिरविला माजतो. जिरविली मस्ती सारी जिरविला माजतो. रडू लागली पाय खाली पडून. अरे भीम जेव्हा छातीवर बसला तरुण. भीम जेव्हा छातीवर बसला. भीम जेव्हा छातीवर